महिला आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या हाताळतात. घरकाम, ऑफिसचं काम, कुटुंबाची काळजी, समाजातील भूमिका आणि याच दरम्यान त्यांना महिन्याला मासिक पाळी दरम्यान होणारा शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना, थकवा आणि अस्वस्थता या सर्व गोष्टी रोजच्या कामकाजावर थेट परिणाम करतात. महिलांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासाचे योग्य व्यवस्थापन त्यांना घर आणि ऑफिसमध्ये सामर्थ्याने काम करता यावे हे समाजासाठी आणि नोकरीच्या वातावरणासाठी दोन्हीसाठीच महत्त्वाचे ठरते. काही वेळा समाजातल्या गरजा आणि नोकरीच्या ठिकाणचे संतुलन साधणं किती कठीण असू शकतं याची जाणीव होते. महिलांच्या आरोग्याचे आणि कामाच्या ठिकाणी त्यांचा सन्मान राखण्याचे हक्क सतत चर्चेचा विषय आहेत. पण त्याच वेळी रोजगाराच्या संधी आणि प्रगतीसाठी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरणाची अपेक्षा महिला करतात, पण त्या गरजा कार्यक्षेत्रात अडथळा ठरू नयेत याची काळजी घेणंही आवश्यक आहे. समाजाने आणि कायद्याने महिलांच्या हक्कांचा विचार करताना त्यांचे भवितव्य आणि करिअरही सुरक्षित राहावे हा विचार अत्यंत संवेदनशील आहे. अनेक लोकांना वाटतं की मासिक पाळी दरम्यान महिलांना भरपगारी रजा मिळणं नैसर्गिक आहे, पण रोजगाराच्या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर रजा बंधनकारक झाली तर कामाच्या ठिकाणी महिलांना जबाबदारीची कामं कमी दिली जातील किंवा काही नोकऱ्या त्यांच्यासाठी बंद राहू शकतात. त्यामुळे महिलांच्या करिअरची प्रगती अडथळ्यात येऊ शकते आणि नोकरीच्या संधीवर परिणाम होऊ शकतो. याच मुद्द्यावरून एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली होती, ज्यामध्ये देशभरातील महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी दरम्यान भरपगारी रजेबाबत राष्ट्रीय धोरण आखण्याची मागणी केली होती. पण याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. अशा धोरणांमुळे महिलांना कोणी नोकरी देणार नाही, तसंच त्यामुळे नकळतपणे लिंगभेदाला बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असं मत सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं आहे. शैलेंद्रमणी त्रिपाठी यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. त्याचवेळी याचिकाकर्त्यांच्या सूचनेचा विचार करून सर्व संबंधितांचा सल्ला घेऊन अशा प्रकारचे राष्ट्रीय धोरण आखता येऊ शकतं का याची चाचपणी करण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आणि सक्षम प्राधिकरणांना केली. वरिष्ठ वकील M.R. शमशाद यांनी याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद केला. ते म्हणाले की कर्नाटक सरकारने महिलांना मासिक पाळी दरम्यान भरपगारी रजा देण्याचं धोरण आखलं असून काही खासगी संस्था अशा प्रकारच्या सुविधा त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना देत असतात. त्यावर न्यायाधीश म्हणाले की ते तसं स्वइच्छेने करत आहेत, ही चांगली बाब आहे, परंतु तुम्ही कायद्याने ही गोष्ट बंधनकारक करता त्या क्षणी संबंधित महिलेच्या कारकिर्दीचे किती नुकसान होऊ शकते याचा तुम्हाला अंदाज येऊ शकत नाही. असं धोरण झालं तर महिलांना कामाच्या ठिकाणी कुणी जबाबदारीचं काम देणार नाही. अगदी न्याय व्यवस्थेतही महिलांना साधा खटला चालवण्याचे काम दिले जाणार नाही. त्यांची प्रगती खुंटेल. याचिकाकर्त्यांचा हेतू चांगला असला तरी रोजगाराच्या बाजारात ते महिलांसाठी अहितकारक आहे. न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनीही सरन्यायाधीशांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ते म्हणाले की रोजगाराच्या बाजारातील वस्तुस्थिती याचिकाकर्त्यांनी लक्षात घ्यावी. मनुष्यबळ अनाकर्षक असेल तर बाजारातही नोकऱ्यांची शक्यता निर्माण होणार नाही. कोणताही नियुक्त्या महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणार नाही. जनहित याचिकेच्या उद्दिष्टाविषयी सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलंय. कोणत्याही महिलेने स्वतःहून अशा प्रकारची याचिका दाखल केली नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणून दिलंय. महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान विश्रांतीची गरज नक्कीच महत्त्वाची आहे, पण रोजगाराच्या वास्तवाला दुर्लक्ष करता येणार नाही. भरपगारी रजा बंधनकारक करण्यापूर्वी नोकरीच्या संधी, जबाबदारीच्या कामात सहभाग आणि करिअरची प्रगती याचा विचार करणं खूप गरजेचं आहे, असं न्यायालयाने म्हटलंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? महिलांसाठी भरपगारी रजा असावी का, की रोजगाराच्या वास्तवाला प्राधान्य द्यायला हवं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.